नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय राजेश जगताप यांची आडूसा ही कादंबरी आणि आज भाग 6वा. पण तत्पूर्वी अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. ऐकूयात आडूसा भाग 6वा. 2 दिवस अहोरात्र कोसळणारा पाऊस थंडावला होता. वर्षभर गायब झालेली बेडकं न जाणो कुठून परत आली होती. मध्यरात्रीपासनं कुठेतरी एकानं डराव डरावची हाकाटी दिली. त्याच्या मागे मग सगळीकडेच डराव डराव चालू झाली. त्या आवाजानं पारूची झोपमोड झाली. बेडकांच्या सुरात सूर मिसळून धनाजीचं घोरणं चालू होतं. हवेतला बोचरा गारठा पारूच्या अंगावर काटा उभा करायला लागला. मध्यरात्र झालीये का पहाट झालीये समजायला काही मार्ग नव्हता. थोडा वेळ असंच पडून राहावं असा विचार करून तिने अंगावर पांघरून ओढून डोळे मिटले. बेडकांची डराव जास्तच कर्कश वाटू लागली. बराच वेळ असाच गेला पण तिचा डोळा काही लागला नाही. कुठून तरी कावळ्याची कावकाव ऐकू आली. तो झाडावर बसून ओरडला का कुठे उडून जाताना ओरडला समजला नाही. कावळ्यांचं काय, निम्म्या रातीला सुद्धा ओरडतात. त्यामुळे त्याच्या ओरडण्यावरनं वेळेचा अंदाज येणं शक्य नव्हतं. ती तशीच पडून राहिली. कोंबड्यानं बांग दिली आणि मग चिमण्यांची बारीक आवाजातली चिवचिव सुरू झाली. हळूहळू ती वाढत गेली. बेडकांची सुरावट कमी कमी होत गेली. पारू उठली. चुलीवर पाणी ठेवून बाहेर आली. अजूनही अंधार दिसत असला तरी भवताळ डोळ्यांना स्पष्ट दिसत होता. वळचणीला पाहिलं. चिमणी बसलेली असावी असं वाटलं. आत जाऊन चुलीतली राखोंडी हातावर घेऊन दातावरनं उभं आडवं बोट फिरवत बाहेर आली. अधूनमधून एखादी बाई परसाकडे जाताना दिसली. पारूनही पाण्याचा डबा भरला, परसाकडे जाऊन आली. हातापायावर पाणी घेतलं. गोठ्यातनं चक्कर मारली. गाय तटतटलेली का सांभाळत अवघडून उभी होती. चुलीवरच्या पाण्याला कड आला होता. आंघोळ करावी की धारा काढून अवघडलेल्या गाईला मोकळं करावं याचा विचार करायला लागले. पण पारूच्या अंगानं गाईच्या कासेला हात कसा लावायचा म्हणून आंघोळीचं पाणी काढून आंघोळीला गेली. आंघोळ करून तुळशीला पाणी घातलं. देव्हाऱ्यातल्या देवाला बत्ती लावून हात जोडले. दुधाची चरवी घेऊन गोठ्यात गेली. तिला पाहून गाय हंबरली. भुकेलं वासरू आशाळभूतपणे तिच्याकडे पाहू लागलं. गळ्यातल्या कासऱ्याला हिसडा देऊन सुटण्यासाठी केविलवाणी धडपड करू लागलं. पारूनं मायेनं त्याच्या पाठीवरून डोक्यावरनं हात फिरवून शांत केलं. चरवीतल्या पाण्यानं गायीची कास धुतली. गायीनं दोन्ही पाय किंचित फाकवून अंग ताठ केलं. चरवी दोन्ही पायात दाबून पारूनं सडाला हात घातला. हलकासा दाब देता सुर्र करत पांढऱ्या शुभ्र दुधाची पहिली धार चरवीत पडली आणि मग त्या पहिल्या धारेचा हात धरून सुर्र सुर्र आवाज करत मातृत्वाचं मायाळू विश्व चरवीत जमा झालं. काठोकाठ भरलेली दुधाची चरवी बाजूला ठेवून पारू उठली. वासराला मोकळं करून कौतुकानं त्याच्याकडे पाहायला लागले. त्यानं पान्हवलेल्या सडांना तोंड लावताच रात्रभर कासऱ्यात अडकून पडलेलं मातृत्व मोकळं झालं. कुशीतल्या जीवाला जिभेनं चाटत प्रेमाचा वर्षाव करायला लागलं. आपलंही वासरू छातीशी भिडलंय. आपल्या मातृत्वाचा थेंबन थेंब चुटू चुटू करत प्राशन करत असल्याचा तिला भास झाला. चोळीची गाठ घट्ट झाल्यासारखं वाटू लागलं. स्वप्नात रेंगाळू पाहणाऱ्या मनाला आवर घालून ती घरात आली. चरवीतलं दूध भगुन्यात ओतून तापायला ठेवलं. पाण्याची वाटी आणि मुठभर दाणे घेऊन बाहेर आली. झाडामागे लपलेली उन्हाची कोवळी एक एक फांदी वर चढू लागली होती. पाण्याची वाटी कोपऱ्यात ठेवून दाणे टाकले. मान वळवून वळचणीला पाहिलं. चिमणीला तिची चाहूल लागली होती. तीही मान उंचावून पारूकडं पाहायला लागली. दोघींची नजरानजर झाली. ओळख पटली. चिमणी धिटाईनं खाली उतरली. दाणे टिपता टिपता कानोसा घेत जवळपास कुणी नसल्याची खात्री करून घ्यायला लागली. पारू उलट्या पावलांनी घरात आली. रंगराव उठून खोलीतनं बाहेर आले. त्यांना समोर पाहून पारू गडबडली. खांद्यावरचा पदर डोक्यावर घेत म्हणली,
बरं झालंय उठलाय ते. तोंड धुवून घ्या म्हणजे चहा देती. असं म्हणत तिने चुलीवरचं पाणी बादलीत ओतलं. पंचा रंगरावच्या हातात देत म्हणाली, जावा. तिच्या हातून रंगरावांनी पंचा घेत खांद्यावर टाकला. हातावर राखोंडी घेऊन न्हाणी घरात गेले. पारूनं चहाचं आधण ठेवून सासू उठली का नाही ते डोकवून बघितलं. ती झोपलेली पाहून परत आली. पिठाचा डबा ओढून स्वयंपाकाला लागली. खांद्यावरचा पंचा सांभाळत रंगाराव म्हणाले, सुनबाई चहा मला वसरीवरच दे, जरा उन्हाला बसतो. बरं म्हणून तिने चहाचा कप भरला. सासऱ्याच्या मागे बाहेर जाऊन चहाचा कप त्यांच्या हातात देऊन आत आली. चुलीसमोर बसून भाकरी थापू लागली. थपाथपा 8-10 भाकरी थापल्या. धनाजीसाठी आंघोळीला पाणी ठेवून त्याला उठवायला खोलीत गेली. तोंडावरचं पांघरून हलक्या हातानं मागं करत म्हणली, आव उठा. डोळे किलकिले करून त्यांनी तिच्याकडे बघितलं. ती गोड हसली. तो उठून बसला. ती अंथरूण पांघरुणाच्या घड्या घालता घालता म्हणाली, आजकाल उठवल्या बिगर उठत नाही तुम्ही. तो एवढंच बोलला आणि तिला मिठी मारली. त्याची मिठी सोडवत ती म्हणली, पाणी तापलं असन, पटकन आवरून मळ्याकडे चक्कर मारून या. पावसानं काय घोळ करून ठेवला असन काय माहिती. मळ्याचं नाव ऐकताच त्यानं पारूला घातलेली मिठी सुटली. मागच्या महिन्यात दुपारनंतर आलेला वळीव बराच धिंगाणा घालून गेला होता, पण हा पाऊस मृगाचा होता. काळ्या आईच्या कुशीत नवचैतन्य जन्माला घालणारा होता. बाहेर येऊन तो तडक न्हाणी घरातच घुसला. पारूनं आंघोळीचं पाणी काढून दिलं. आंघोळ करून देवाची दिवाबत्ती करून तो न्याहारीला बसला. गोदाई उठून ओट्यावर राखुंडी घासत बसली होती. समोरनं भीमाई येताना बघून ती थांबली. ओट्यावर चढत ती म्हणाली, गोदे बाई आताशी उठली काय ग? वय ग ये की, आज बरी वाट चुकली. गोदाईनं घरात शिरता शिरता तिला विचारलं, रंगा भाऊजी बरं आहे का जीवाला? बरं आहे वहिनी, बरं आहे. गोदाईच्या मागे भीमाई आत आली. दोघी शेजारी शेजारी बसल्या. पारू छान ग 2 कप. नाही बाय मला ना ग, मी आताच घेतलंय. अगं घे की, त्याला काय होतंय, पाणीच ते. तशी बी तुला पहिल्यावाणी येत नाही आता. कशी येते बाया, माया लेकाला काठीने वडिवलं. एखाद्या बारीला मला बी फटका बसायचा, पण यावा लागते. भावकीन देवधर्म चुकलाय वय कोणाला. चल पटापटा आवरून घेन, चल माया संग. आता कुठं नाही ती सकाळी सकाळी. गोदे अगं असं काय करती? अगं आज आमुष आहे, जागरण आहे, ठावं नाही का तुला? अगं इसरलीस की पाय. पण सांच्याला येते ना, आता येऊन काय करू? अगं आतलं बाहेरचं समद एकलीला नाही झेपत आता. तो आज जोडीला असली म्हणजे कामं पटापट होतीन. पारूनं चहाचे 2 कप आणले, दोघींना दिले. मागे वळली तेव्हा भीमाई म्हणाली, पारू तू आकावा येशील ग? ती नाही यायची. पारूला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर गोदाईनं दिलं. का व माय, गरीबाच्या घरी आले हो, बारकी होईन का काय? तसं नाही भीमे, ती वाशाट वकट खात नाही ना. मग नक खाय ना. देवाच्या कामाला 5 बोटं लागले तर देव आपलं बी भलं करीन. भीमे अगं उगा पालत्या घड्यावर पाणी वतून काही उपयोग आहे का? तिचा देवा धर्मावर विश्वास नाही. यावर भीमाई काहीच बोलले नाही. दोघीही गप्प बसल्या. नजरेच्या भाषेत एकमेकींशी काहीतरी बोलणं झालं. न्याहारी करून धनाजी बाहेर आला. भीमाई उठून उभी राहिली. धनाजीला म्हणाली, धना जागरणाला ये र. जागरण? काकू कशापायी देवाला त्रास देतेस? माणसाचं मन निर्मळ असल्यावर असल्या भानगडी करायची गरज नाही पडत. धनाजी हे रागानं म्हणाला. अरे मग तो काहून मनात राग धरलाय? माया मुरल्याला तो गुरावाने हाणलं. म्या तुला एक सबूत तरी विचारला का? चुकला असन त्यो, त्याची सजा मिळाली, सोडून द्यायचं. बरं येते म्या. असं म्हणून भीमाई जायला लागली. अगं थांब थांब, म्या बी येते. धनू म्या बी मळ्यात येणार आहे, जाऊ नको. भीमाईच्या मागे गोदाई ओटा उतरून गेली. ती गेल्यानंतर धनाजीनं जनावरं सोडली. बारवावरनं पाणी पाजून आणलं. गाईला गोठ्यात बांधलं आणि ओट्यावरनंच पारूला हाक मारली. पारू आवरलं का ग? वय आलेच की. असं म्हणत पारू जेवणाचा डबा घेऊन बाहेर आली. धनाई गोदाईची वाट बघत तिथंच थांबला. गोदाई एका हातात पिशवी घेऊन लगबगीनं येताना दिसली. धनाजीनं बैल गाडीला जुंपली. पिशवी गाडीत ठेवून गोदाई धनाजीला म्हणाली, हात दे की.
धनाजीचा हात धरून ती गाडीत चढली. धनाजीनं बैलांचा कासरा ओढला. गाडी मळ्याची वाट तुडवत पुढे गेली. रंगाराव आणि पारू गाडीकडे पाहत तिथे बराच वेळ उभे होते. घरात जाण्यासाठी पारू वळली. सवयीप्रमाणे नजर वळचणीकडे उंचावली. चिमण्यांची जोडी निवांत बसलेली होती. मुरल्याच्या घराच्या जागरणाचं अख्ख्या गावाला अवताण होतं. एक धडधाकड बोकड त्याच्या अंगणातल्या निंबाच्या झाडाला बांधला होता. मुरल्यानं त्याच्यापुढं पाण्याची बादली ठेवली. मुक्या जिद्रापानं पोट भरून पाणी पिऊन घेतलं. मुरल्यानं बादली उचलून दिली. हिरव्या गवताची पेंढी बोकडापुढं टाकली. बोकड लागलीच गवतावर तुटून पडला. आपल्या आयुष्याच्या मोजक्याच घटका शिल्लक आहेत याची बिचाऱ्याला कल्पनाही नसावी. आता पाणी पाजून हिरवगार गवत खाऊ घालणारा माणूस रात्री त्यालाच शिजवून खाईल हा विचार देखील त्याच्या मनात आला नसेल. मनात तर गोदाईच्या पिशवीतल्या कोंबड्याच्याही काही आलेलं नसणार. भीमाईनं त्याचे दोन्ही पाय बांधून पिशवीत घातलं तेव्हा थोडा कॉक कॉक म्हणाला होता. मग पिशवीतल्या अंधारामुळे कदाचित रात्र झाली असावी असं समजून गप्प बसला होता. शेजारी असलेल्या गाठोड्यातल्या निवदाच्या भाकरीचाही वास आला असेल. भुकेमुळे भाकरी खाण्याची अनिवार्य इच्छाही झाली असेल, पण अवकाळी दाटलेल्या अंधारात काहीही करता न आल्यामुळे पहाट होण्याची वाट पाहत असावा. एकाचं मन दुसऱ्याला कळत नव्हतं. मळ्याच्या वाटेवर खाचखळग्यात पाणी साठलं होतं. नदीतल्या खडकावर तग धरून बसलेल्या शेवाळाप्रमाणे माळरान हिरवाटलं होतं. लाखो करोडो बीज धरणीच्या कुशीत अंकुरित झालेले होते. येत्या काही दिवसात बाळसं धरून वाऱ्यावर डोलणार होते. काठोकाठ भरून वाहणारा ओढा काठावरील झाडाझुडपांची तहान भागवत सळसळणाऱ्या नागिणीला लाजवत वेगानं पुढं जात होता. धनाजीनं गाडी ओढ्यात घातली. पाणी अजूनही गढूळच होतं. बैलांच्या पोटाला लागलं. धनाजीनं बैलांच्या शेपटीला हात घालताच त्यांनी जोमानं पाय उचलले. पाण्याचा लोंढा गाडीच्या चाकातून गोल गोल फिरत बाहेर पडला. गाडीला वाट मोकळी करून दिली. ओढ्याच्या पल्ल्याड आल्यावर बैल आपसुकच थांबले. भिजलेल्या अंगावरचं पाणी झटकून टाकलं आणि गळ्यातल्या घुंगुरमाळा खेळवत पुढे निघाले. गाडी वाटेत अजूनही पाणी साचलेलं दिसत होतं. वावरातून वाहून गेलेल्या पाण्याच्या खुणा सरपटत होत्या. पाण्यानं भरलेल्या बांधणी गरवार बाईप्रमाणे पोट सांभाळत सुस्तावल्या होत्या. वाऱ्यावर उडत जाणारी रानपाखरं एका जागेवर थांबायला तयार नव्हती. मुख्य गाडीवाट सोडून धनाजीनं उजव्या हातातला कासरा ओढून बैलांना वळण्याची खूण केली. बैल उजव्या हाताला वळली. पायाखालचा ओळखीचा रस्ता तुडवीत चालायला लागली. वावरातल्या सपरापुढं न सांगता थांबली. गोदाई सरकत सरकत पुढे आली. दोन्ही हात मागे टेकून हलकीशी उडी मारून खाली उतरली. पदर झटकून डोक्यावर घेतला. पिशवी उचलून सपरात गेली. जागोजागी पाणी गळाल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. पालापाचोळाही घोळक्यानं विसावला होता. कोपऱ्यातला खराटा उचलून तिने झाडलोट केली. सगळा कचरा लोटून बाहेर केला. धनाजी विहिरीवर बैलांना पाणी पाजत होता. पाण्याची चरवी घेऊन गोदाई विहिरीवर आली. वाकून विहिरीतल्या पाण्याकडे बघितलं. विहीर चांगलीच भरली होती. पाण्याची चरवी भरून ती पुन्हा सपरात आली. धनाजीही तिच्या मागे आला. गोदाईनं पिशवीत हात घातला. ती काय करतीये याचा धनाजी विचार करत होता. गोदाईनं पिशवीतनं एक कोंबडा बाहेर काढला. धनाजीला सर्व काही आठवलं. लाल तांबूस आणि निळ्या रंगाच्या चमकदार पिसांचा शालू पांघरलेलं ते पाखरू अतिशय देखणं दिसत होतं. डोक्यावर 3-4 बोटं उंचीचा लाल जर्द तुरा त्याच्या देखणेपणात रुबाबदारीची भर घालत होता. अशा देखण्या रुबाबदार पाखराचा जीव घ्यायचा. नुसत्या कल्पनेनं त्याचं काळीज लकाकलं. अंग जागच्या जागी थिजलं. गोदाईनं निवद बाहेर काढला. हळदी कुंकवाची पुडी काढली. सरत्या शेवटाला तिच्या हातात 2 वीत लांबीचा सुरा होता. गोदाईच्या हातातला सुरा आपल्याच पोटात खुपसल्याचा धनाजीला भास झाला.
दोन्ही हातांनी पोट दाबून तो भडाभडा ओकला. पोटातलं होतं नव्हतं ते सगळं नाकातोंडातून बाहेर आलं. गोदाई चटकन उठली. त्याच्या पाठीवरनं हात फिरवायला लागली. त्यात जराही मायेचा ओलावा जाणवला नाही. ती आपल्या पाठीवर त्या सूर्याला घासून अजून धार करतीये असं वाटलं त्याला. गोदाईनं पाण्याची चरबी उचलली, त्याच्या हातात दिली. दर पाणी घे, गुळणा करून तोंडाव पाणी मार, बरं वाटन. तिच्या हातून पाण्याची चरबी घेऊन धनाजीने चूळ भरली. एकदा दोनदा नाही, चांगली 4-5 वेळा तोंड खळबळून घेतलं. पण जिभेवरचा कडवटपणा, चिकटपणा जात नव्हता. 4-2 घोट पाणी प्यायला. उलटी झाल्यामुळे पोटात खड्डा झाला होता. आता पायाला कापरं भरलं होतं. हातावर पाणी घेऊन त्याने डोक्यावर मारलं. चरबी खाली ठेवून दोन्ही हातानं केस ओले केले. गरगरतय असं वाटणारं डोकं स्थिरावलं. म्या म्हणते, अशी आवचित वांती कशी झाली? धनाजी सावरल्याचं पाहून गोदाईनं विचारलं. तो गप्पच राहिला. बोलणार तरी काय? आपण उगाच एका निष्पाप मुक्या जीवाचा जीव घेतोय हे सांगून तिला पटणार नव्हतं. काहीही झालं तरी बांधावरल्या म्हसुबाला दिलेला शब्द ती पाळणार होती. बरं वाटलं असं तर पाण्याची चरबी भरून आण. पाण्याची चरबी उचलून तो निमूटपणे विहिरीवर गेला. चरबीतलं उरलेलं पाणी पाण्यावर ओतलं. नव्यानं चरबी भरून सापरात आला. गोदाईनं म्हसुबासाठी आणलेलं निविदाचं सामान एका हातात घेतलं. दुसऱ्या हातानं कोंबड्याचे दोन्ही पाय धरून ती चालायला लागली. दोन्ही पाय धरल्यामुळे कोंबडा उलटा झाला होता. कॉक कॉक करत तो अश्राप जीव केविलवाणा ओरडू लागला. त्याचं ते ओरडणं गोदाईला जणू ऐकूच येत नव्हतं. ती झपझप पावलं टाकत चालली होती. तिला दिसत होता फक्त बांधावरला म्हसुबा. बांधावरच्या बाभळीखाली एका ओबडधोबड दगडाला शेंदूर फासला होता. तोच म्हसुबा. कोणताही आकार नसलेला, तरीही गोदाईच्या मनावर गारुड करून तिच्या हातचा निवद खाणारा. गोदाई बाभळीखाली पोहोचली. चरबीतल्या पाण्यानं म्हसुबाला धनाजीच्या हातून आंघोळ घातली. हळद कुंकू लावलं. उदबत्ती पेटवून म्हसुबाला ओवाळून त्याच्या शेजारी मातीत रोवली. भाजी भाकरीचा निवद दाखवून नारळ फोडला. आणि आता पाळी कोंबड्याची. धनाजीच्या पोटात कालवा कालव झाली. गोदाईनं धनाजीच्या हाती कोंबडा देऊन पाणी पाजलं. त्याच्या हातावर ज्वारीचे दाणे देऊन त्याला चारायला सांगितलं. तळहातावरचे दाणे कोंबड्यापुढे धरताना त्याच्या सर्वांगाला कंप सुटला. कोंबडा त्याच्या हातावरचे दाणे टिपू लागला. हातातल्या त्या 4 दाण्या इतकंच त्याच्या आयुष्याचे शेवटचे काही क्षण शिल्लक आहेत याची त्या बिचाऱ्याला जाणीवही नव्हती. गोदाईनं सुरा काढून धनाजीच्या पुढे धरला. त्याच्या डोळ्यातून टप टप गळणारे अश्रू गोदाईला दिसत नव्हते किंवा पाहूनही ती जाणीवपूर्वक तिकडे दुर्लक्ष करत असावी. धनाजीच्या मनावर प्रचंड दडपण आलं. डोक्यात एकाच वेळी लाखो ज्वालामुखींचा स्फोट झाला. हातातला कोंबडा तिथेच टाकून तो सपराकडे पळाला. गोदाई त्याला हाका मारून थांबवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती, पण तो वाया गेला प्रयत्न. उद्वेगल्या मनानं गोदाई सरसावली. हातातला कोंबडा म्हसुबावरून ओवाळून खाली ठेवला. दोन्ही पायांच्या अंगठ्यानं त्याचे पाय दाबून धरले. क्वाक क्वाक करत ते असहाय्य पाखरू जीवाच्या आकांतानं ओरडलं. म्हसुबानं गोदाईचे कान बंद केलेले होते. तिला त्याचं केविलवाणं ओरडणं ऐकूच येत नव्हतं. डाव्या हातानं त्याची मान पकडून उजव्या हातातला सुरा सर्रकन आर पार गेला. दिमागदार तुरा असलेला डोक्याचा भाग खाली पडला. मानेतून लाल जर्द रक्ताची चिळकांडी उडाली. दगडात नसूनही असलेल्या म्हसुबाला ती अभिषेक करायला लागली. लाल शेंद्रावरून ओघळणारे लाल रक्ताचे ओघळ मातीत पडूनही लालच दिसत होते. हातातल्या कोंबड्याचं धड सुटण्यासाठी अंगातली सारी शक्ती एकवटून धडपडलं. आचके देत देत शांत झालं.
डोक्यावरचा ऐडबाज तुरा निर्जीव होऊन खाली झुकला होता. सताड उघडे असणारे डोळे मात्र मूक प्रश्न विचारत होते की माझा गुन्हा काय. अतीव समाधानानं गोदाईचा चेहरा फुलून आला. म्हसोबाला हात जोडून त्यांनी सगळं सामान पिशवीत भरलं. कोंबडा उचलून त्याच्याकडे पाहिलं. बरं वाटलं. म्हसोबाला कोंबडा देण्याचं वचन तिने पाळलं होतं. मनोमन भागाई आणि भीमाईचे आभार मानले. बाभळीच्या फांदीवर बसून कावळा कितीतरी वेळ तिच्या हालचालीवर लक्ष ठेवून होता. अधूनमधून कावकाव करून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होता. म्हसोबा पुढे ठेवलेला निवत त्याला जागेवरनं उठू देत नव्हता. पण जोपर्यंत गोदाई तिथून निघून जात नाही तोपर्यंत कावकाव करण्यापलीकडे तो काहीही करू शकत नव्हता. शेवटी गोदाईनं म्हसोबाच्या पायावर डोकं ठेवून हात जोडले. पिशवी उचलून चालू लागली. इतका वेळ व्याकुळलेला कावळा कावकाव करत झटक्यात खाली आला. येताना आपल्या अख्ख्या भावकीला आवाज दिलं. त्याची कावकाव ऐकून आजूबाजूच्या झाडावरचे 4-5 कावळेही आले. त्यांचीही तीच तरा. गुपचूप कधी बाप जन्मात येणार नाही. खायला मिळो वा न मिळो पण अवतान देत सुटायचं. जातच कावळ्याची. खाली उतरल्याबरोबर त्यानं कोंबड्याचं निपचित पडलेलं डोकं उचलून झाडावर जाऊन बसला. तोंडातलं डोकं मग पायाखाली दाबलं. खाली वाकून आपल्या जातभाईंकडे पाहायला लागला. त्यांच्या वाट्याला भाजी भाकरी आली होती. काही जण भाजी भाकरीचा मोह सोडून म्हसोबाच्या अंगावर साकळलेलं रक्त आपल्या चोचीनं टिपू लागले. त्यानं एक वार पायाखालच्या लाल तुऱ्याकडे बघितलं. सताड उघडे डोळे. जीवन जगण्याची लढाई न लढताच हारलेले. काळ्याकुट्ट अंधारातल्या विश्वात कुठेतरी लांब हरवलेले. काळा कावळा त्यांना दिसणार तरी कसा. कावळ्याला मात्र पायाखालचा डोळा दिसत होता. त्याच्या धारदार चोचीनं त्याच्या डोळ्याचा वेध घेतला. हाडाच्या खोबणीत देवानं बसवलेला तो मांसाचा गोळा बाहेर आला. कावळ्याच्या पोटात उतरला. बोटभर लांबीच्या त्या मांसाच्या तुकड्याचे कावळ्यानं लचके तोडत पटापटा गिळले. पायाखाली काही शिल्लक नसल्यानं डाव्या उजव्या अंगाला चोच फिरून फांदीवर घासली. स्वच्छ केली. कावकाव करत उडून दूर कुठेतरी निघूनही गेला. धनाजी दोन्ही गुडघ्यात डोकं लपून सपरात बसला होता. गोदाई तरातरा बाण तुडवत सपरात आली. हातातली पिशवी खाली ठेवत म्हणाली, वय रे, हे समजा म्या कोणासाठी करते? सावताला करायला नको, पण माणसानं निदान दुसऱ्याच्या हाताला तरी हात लावावा, ते बी होत नाही. तो समजा आवरला संतने गोगे. आता धनाजीची नाराजी उफाळली. का भाकर तुकडा खायला नको? तिनेही फणकाऱ्यात विचारलं. मला नकोय तुझं त्वा खाय, असं म्हणून तो उठला. जड मनानं झाडाला बांधलेल्या बैलांकडे जायला लागला. पायात मणाचं ओझं बांधल्यासारखं वाटत होतं. बैलांना पाणी पाजून आणलं. सपराकडे येऊन गोदाईला म्हणाला, आणू का गाडी झोपून? आण बाबा आण, त्वा काय ऐकायचा नाही, आम्ही शान खातोय म्हणायचं. याचं करावं भलं, त्यो म्हणतो महच खरं. तिचं बोलणं ऐकायला तो तिथे थांबलाच नव्हता. बैल सोडून गाडीला झोंपले. गाडी सपरापुढं थांबवली. गोदाईला हाताला धरून वर घेतलं. मेल्या मनानं बैलांचा कासरा ओढला. धन्याची इशारा समजून ते मुके जीव रस्त्याला लागले. गाडीच्या चाकाच्या प्रत्येक फेऱ्याखाली त्याचं मन चिरडलं जात होतं. पारूच्या आठवणीनं मन भरून आलं. तिच्या कुशीत शिरून बेंबीच्या देठापासून ओरडावं रडावंसं वाटत होतं. भिरभिरणाऱ्या वाऱ्यानं त्याचे डोळे पुसले. ओढ्याच्या खळखळणाऱ्या पाण्याबरोबर मनावरचं ओझं वाहून गेलं. डोक्यावरची उन्हं उतरणीला लागता लागता धनाजी घरी पोहोचला. बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांचा आवाज ऐकून पारू बाहेर आली. धनाजी इतक्या लवकर का परतला याचा विचार करायला लागले. गाडीतून उतरून गोदाई तडक पुढे निघून गेली. धनाजीनं बैल मोकळी केली, गोठ्यात बांधून टाकली. वैरणीच्या 2 पेंढ्या सोडल्या, त्यांच्या पुढे टाकल्या. त्यांच्या मानेला मिठी मारून कुरवाळलं. तांबूस निळ्या पंखाचा, डोक्यावर लाल जर्द तुरा असलेला कोंबडा डोळ्यात समोर आला. डोळ्यांच्या कडा ओलावल्या, त्यात पुसून तो घरात निघून आला. हातात पाण्याचा तांबा घेऊन पारू उभी होती.
तिच्या नजरेला नजर देण्याची त्याच्यात हिंमत नव्हती. खाली मान घालून भिंतीला टेकून बसला. तसंच बोलला, जेवणाचा डबा गाडीतच राहिलाय, तेवढा घेऊन ये. पारू जेवणाचा डबा घेऊन आली. डबा भरलेलाच वाटत होता. तिने डबा उघडून पाहिला. सकाळी दिलेला डबा उघडलेलाच नव्हता. धनाजीचं असं अवेळी घरी येणं, जेवण टाळणं, सासूचं सकाळी बाहेरून येऊन परस्पर धनाजीसोबत जाणं आणि आत्ताही बाहेरूनच कुठेतरी निघून जाणं काहीतरी अघटित घडल्याचं सुचवित होतं. धनाजी सकाळी जाताना तर व्यवस्थित होता, मग आत्ता काय झालं? कदाचित सासूबाई आणि धनाजीचं मळ्यातच काहीतरी बिनसलं असलं पाहिजे अशी शंका तिला आली, पण यावेळी त्याला काही विचारणं तिला योग्य नाही वाटलं. म्हणून मग तिने काहीही विचारायचं नाही असं ठरवलं. पण त्याला बोलतं करायला पाहिजे म्हणून म्हणाली, लयच दमलेवानी दिसताय, चहा करू का? तो डोळे मिटून बसला होता, पण चहासाठी होकार दिल्यानं तिला बरं वाटलं. चहाचं आंदण ठेवून ती पुन्हा बाहेर आली आणि म्हणाली, वड्याला पाणी लयचं असेल ना, आणि आपल्या हिरीला किती पाणी आलंय. ती त्याला बोलतं करायचा प्रयत्न करतीये हे त्याने जाणलं. तिच्या कुशीत शिरून रडावंसं वाटलं. तिच्याशी तर बोलायलाच पाहिजे हा विचार करून तो बोलता झाला. वय वडा दोन्ही काठानं भरलाय, परबाईलाच्या पोटाला पाणी लागलं होतं. आणि हिरीला? मनोमन सुखावलेल्या पारूनं पुन्हा विचारलं. हिरीला बी चांगलं आलंय पाणी. अजून एखादा असा जोरदार पाऊस झाला तर भराई येळ नाही लागायचा. उकळत्या चहाचा वास घरभर भरला. पारू लगबगीनं गेली, चहा घेऊन आली. त्याला म्हणाली, एक काम करा, वसरी वाऱ्याला बसा. आपल्या चिमणीचा खोपा कसा झाला एकडाव बघा तरी. त्यालाही ते पटलं. तो उठून बाहेर आला. चहा घेऊन पारूही त्याच्या मागे आली. चहाचा कप त्याच्या हाती देऊन तिथेच टेकली. तो गरमागरम चहा घोटाघोटानं प्यायला लागला. वळसणीच्या घरट्यातल्या चिमणीला न्याहाळू लागला. दिस मावळतीला कल्ला. झाडांच्या खोडाशी विसावलेल्या सावल्या हातपाय पसरायला लागल्या. पाखरांचं भिरभिरणं वाढलं. चंदेरी उन्हाला सोनेरी वरख चढला. आळसावलेला वारा ताजा तवाना होऊन गल्ली बोळातनं फेरफटका मारायला लागला. अंगणातून जाता जाता घराघरात डोकावून पाहायला लागला. त्यानं पाहिलं, मुरल्याच्या अंगणातील निंबाच्या झाडाला बांधलेला बोकड निवांत बसला होता. गोटीसारख्या डोळ्यातली करडी बाहुली निस्तेज दिसत होती. तिच्यात काळाचे गडद सावट उभं ठाकलेलं होतं. त्याला खाण्यासाठी टाकलेलं गवत त्यानं अर्धवट खाऊन इतस्ततः पसरल्यामुळे सारच विखुरलेलं दिसत होतं. बादलीच्या तळाशी तग धरून राहिलेलं शेवटचं ओंजळभर पाणी त्याची आयुष्य घटिका संपत आल्याची सूचना देत होतं. तीच सूचना घेऊन गावातला मुलाणी आला. मुरल्याच्या ओट्यावर बसला. भीमाईनं दिलेला कपभर चहा फुर्र फुर्र करत घोटाघोटानं पिऊ लागला. चहाचा घोट घेता घेता झाडाखाली बांधलेल्या बोकडाकडं नजर रोखून पाहत होता. दिवस मावळतीला टेकला आणि वाघ्या मुरळी आपलं सणगं सावरीत आले. मुलाण्या शेजारी टेकले. भीमाईला गोंधळी आल्याचं समजताच तिचं काळीच सुपा एवढं झालं. पाण्याचा तांब्या आणि 2 फुलपात्र घेऊन ती बाहेर आली. वाघ्या मुरळीच्या पाया पडून त्यांना पाणी पाजलं. चहा आणण्यासाठी पुन्हा घरात गेली. सुशीच्या हाती चहा पाठवला. चहा घेता घेता वाघ्यानं विचारलं, आका, मुरली भाऊ कुठं गेले? दिसत नाही. गिरणीत गेलाय दळण आणाया. अहो, हे समजा दुपारच्यालाच करायचं. आता दळण यायचं कवा, निवद कवा व्हायचा? नाही, नका काळजी करू, मी निवद करीन. 7-8 बायांना चुली मांडून दिल्या का बाया घटकाभरात स्वयंपाक आटपतील. त्यांचं बोलणं चालू होतं तोवर मुरल्या दळण घेऊन आला. वाघ्याला पाहून आनंदानं म्हणाला, राम 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 भाऊ, कवा आले? हे काय तुमच्या पुढं चालू आहे की? आका, चहा पाणी झालं का मंडळीचा? मुलांनी भाई तुमचं काय? आम्हाला बी हो गायला. आता पाटापाटा आवरा. दाढी कुरवाळत मुलांनी म्हणाला. वैल व का उगा चकचक करून राहिले? देवाचं काम आहे, रीतिरिवाज पाळून करायला लागते. कडूसं पडलं. 7-8 बायांनी हळद कुंकू लावून चुली पेटवल्या. थपाथपा भाकरी थापू लागल्या. भीमाईनं लेकीला सांगून निवद केला. सगळी तयारी झाली. निवदाचं ताट बाहेर आलं.
वाघ्याचा ताफा सणग तपासू लागला. डोक्यावरची जाळीदार टोपी सावरत मुलाणी सारसावला. तुणतुण्याची तार वाजली. टाळाची बारीक किणकिण जोडीला घेऊन संबळावर टिपरू पडलं. हातात निविदाचं ताट घेऊन 5 पावली करण्यासाठी मुरल्या निघाला. शेजारच्या तुक्याचं पोरग हाती पलिता धरून वाट दाखवत पुढं निघालं. त्याच्या मागं मुलाण्या बोकडाचं दावं धरून चालला होता. मागं पुढं 5-25 माणसं चालत होती. येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट, खंडोबाचा गजर करत माणसं चाललेली होती. गजर करणाऱ्या माणसांच्या घोळक्यात मुलाण्या आणि त्याच्या हातातला बोकड मात्र गप गप चाललेले होते. मुलाण्या गप होता कारण त्याच्या धर्माचे रीतिरिवाज परवानगी देत नव्हते आणि बोकड गप होता कारण देवानं त्याला वाचा दिली नव्हती. माणसाची अपार श्रद्धा असलेल्या त्या दगडाच्या देवाला तो ओळखतही नव्हता. खाण्याजोगतं जे आहे ते खाऊन पोट भरायचं आणि निसर्ग नियमानं आपला वंश वाढवायचा, याशिवाय इतर त्याला काही माहीतच नव्हतं. वाघ्याच्या दिमडी तुणतुण्यानं ताल धरला होता. धांगटिंग करत संबळही जोमानं साथ देत होता. घरापासून काही अंतरावर घोळका थांबला. एक खडकाचा उंचवटा होता. त्याच्यावर तांब्याभर पाणी घालून धनाजीनं हळद कुंकू वाहिलं. उदबत्ती लावली. गोदाईनं निवदाचं ताट त्याच्या पुढं धरलं. त्यातला एक एक निवद काढून देवाला दाखवले. हात जोडून नारळ फोडला. दिमडीत तुणतुण्याचा सूर टिपेला पोचला. बॅ बॅ करत ओरडणाऱ्या बोकडाचा आवाज कुणालाही ऐकू येत नव्हता. बोकडाला घेऊन मुलाण्या पुढं आला. बॅ बॅ बोकड पुन्हा ओरडला. मुरलीनं त्याच्या अंगावर गुलाल टाकला, गळ्यात हार घातला. सुशीनं त्याला ओवाळून कपाळावर कुंकवाचा टिळा लावला. गवताची मूठ त्याच्या पुढं धरली. इतक्या गोंगाटात भांबावलेला असूनही तो गवत खायला लागला. मुलाणी मुरल्याला म्हणाला, मुरली भाऊ, झालं का अजून काय बाकी? नाही, झालं. मुलाणी पुढे येताच बाया बापड्या 4 पावलं मागं सरकल्या. वाघ्याचा ताफा एका कोपऱ्यात खंडोबाचं गाणं झोकात म्हणायला लागला. पोरं टोरं मान उंचावून पुढे काय होणार ते पाहण्यासाठी आतुरली होती. येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट, एकच गर्जना झाली आणि अह 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 करत नामा गर्दीतनं पुढं आला. हाय मागवा मागवा, देवाचं वारं आलंय, वाट सोडा देवाचं वारं आलंय, कुणीतरी ओरडलं. हाताची जाळी उंचावून नामा घुमत होता. तात्या, अरे पुढं होईल, विचारा की काहीतरी. गर्दीतनं आणखीन एक सूचना आली. सूचना ऐकून एक व्यक्ती पुढे आली. देवाच्या पायाला हात लावून म्हणाली, देवा चुकलं माकलं पोटात घाला, तुमच्या नावानं जागरण घालतोय तेवढं गोड मानून घ्या देवा. असं म्हणून भंडाऱ्याची 3 बोटं त्याच्या कपाळाला लावली. ए बाळका, ऐक, या घराचा मालक मला फार विसरला होता, म्हणून घरात लक्ष्मी येत नाही. हे बाळका, त्याची चूक त्याला समजली, मला आनंद झालाय. बाळका, दे निवद दे मला. ए अरे निवद द्या. सुशीनं लगबगानं निवदाचं ताट पुढं केलं. त्यातला निवद उचलला, देवाच्या हातावर ठेवला. ए बाळका, अरे हा निस्ता निवद कोरडा, मेथीची भाजी कुठे? देवाची मागणी ऐकून सगळे चपापले. गर्दीतनं वाट काढत सुशी घराकडं पळाली. गेल्या पावली भाजी घेऊन परत आली. भाजी निवदावर ठेवून देवाच्या हाती दिली. देवा गडबडी चूक झालती, पात्रात घाला, निवद गोड माडून घ्या. नामाचा हात वर गेला आणि पुढच्या क्षणाला तो खाली कोसळला. 2-4 जणांनी त्याला हाताला धरून बाजूला नेलं, पाणी पाजलं. अरे वारं लय जालीम आहे बरं का, निवद कोरडा लगे वाळकलं राव, कुणीतरी कुजबुजलं. बोकडाचं दावं हातात धरून मुलांनी कंटाळला होता. देवाचं वारं मध्येच आल्यानं त्याला हात आखडता घ्यावा लागला होता. मुरली भाऊ, मुलांनी काही बोलू बघत होता, पण मुरल्यानं त्याला बोलूच दिला नाही. अरे शेठ पोरानो, मागं सरका, मागं व्हा. सगळी माणसं मागे सरकली. मुलांनी बोकड घेऊन पुढं आला. हा मुरली शेठ, बोला, तयार का? हा वय तयार आहे. मुलाण्यानं डोळे मिटले. आभाळाकडं दोन्ही हात उंचावून काहीतरी पुटपुटला. बोकडाचं दावं मुरल्याच्या हाती देत म्हणाला, देवाचं नाव घ्या आणि मी जे विचारीन त्याला वय म्हणा, ठीक आहे का? वय विचार की.
बोकड तुम्ही देवाच्या नावानं कापित आहे? वय. बोकड कापाया तुम्ही मला सांगताय? वय. बोकड कापल्यानं जे पाप होईन पुण्य होईन त्याची जिम्मेदारी तुमची? वय. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच बोकडाचं मुंडकं धडापासून वेगळं झालं होतं. गरम रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. त्या थांबवण्यासाठी मुलाण्यानं लगबगीनं रक्त दाबून धरता धरता बोकडाला आडवा पाडला. खाली पडलेल्या मुंडक्यातून वाहणाऱ्या रक्ताबरोबर काही क्षण त्याचं ब्या ब्या चालू होतं. मुलाण्यानं दाबून ठेवलेलं धड सुटण्यासाठी पाय झाडत होतं, पण त्याच्या आयुष्याची दोरी माणसाच्या अंधश्रद्धेनं तोडली होती. तो तडफडत पाय झाडत झाडत शांत झाला. गर्दीतले दोघेजण पुढं सरसावले. एकानं बोकडाचे पुढचे आणि दुसऱ्यानं मागचे दोन्ही पाय धरून उचललं, घराकडे घेऊन गेले. त्यांच्या मागे गोंधळाचा ताफा आणि उरलेली माणसंही परतली. शेवटी मुंडकं उचलून मुलाण्याही निघून गेला. मागे खडकावर विझलेला दिवा, विखुरलेला निवद आणि रक्ताचे केविलवाणे मुके ओघळ. नसणारा देवही असल्याची उदासवाणी ते साक्ष देत होते. मुलाण्यानं निंबाच्या झाडाला बोकड उलटा टांगला, आपल्या निष्णात हातांनी सोलला, कमरेचा धारदार सुरा काढून चारी पाय गुडघ्यापासून कापले. मुंडकं पाय पिशवीत टाकले. मुरलीला म्हणाला, शेट निघू का आता? थांबा हो, ते बाकीचं बी तोडून फोडून साफसफाई करून द्या. जेवा मग जावा, तुमची बिदागी बी घेऊन जावा. ते समजा करून देतो, पण जेवायचा आग्रह करू नका. तुमचं ते प्रसादाचं जेवण नाही चालत ना आम्हाला. बरं, तुम्हाला जमन तसं. मुलाण्यानं साफसफाई करून बोकडाचे जमेल तेवढे बारीक तुकडे केले. भीमाईच्या हवाली करून बिदागी घेऊन तो निघून गेला. गोदाईनं म्हसोबाला कापलेला कोंबडा भीमाईला दिला. बोकडाच्या मटणात मिसळून शिजवायला सांगितलं. भीमाईनं 4 बायांना मटण शिजवायला सांगितलं. 4-6 हात पुढे आले. ढणढण त्या जाळावर मटण शिजायला घातलं. थोड्याच वेळात सगळीकडे वशाट वास सुटला. आधी मान वाघ्या मुरळीचा म्हणून मुरल्यानं त्यांना जेवायला बसवलं. त्यांच्या मागोमाग गावकरीही बसले. तेल मसाल्यात शिजवलेला म्हसोबाचा कोंबडा आणि खंडोबाचा बोकड बोटी बोटीनं प्रत्येकाच्या ताटात वाढला गेला. खाणाऱ्यांनी मिटक्या मारत बोटं चाटली. वाघ्यानं चौरंगाला उसाचे वाढे बांधले. खंडोबाचा फोटो ठेवून दिवटी पेटवली. पूजा करून दिमडीला आच दिली. डाव्यात हातात धरून उजव्या हाताची बोटं चालवली. टिंग टिंग मनासारखा आवाज काढला. तुणतुण्याची तार ताणली गेली. वाघ्याचा ताफा देवाला जागरणाला बोलवण्यासाठी उभा ठाकला. एका ताटात 4-6 भाकरी आणि तांब्यात कोरड्यास घेऊन गोदाई घरी आली. आलेलं जेवण खाली ठेवून धनाजीला म्हणाली, तिकडं काऊन आला नाही रे? आका गाव लोटलाय आणि तुम्ही बसले घरात. बरं, यो देवाचा प्रसाद आणलाय, तेवढा 2-2 खावा. तुझ्या बापाला बी बोलून आण. झोपले का जागेत? आमची जेवणं झालेत, धनाजी तुटकपणे म्हणाला. जेवले? मग हे कोणी खायचं? सकाळी भीमाई सांगून गेलती ना. काय म्हणायचं ह्या वागण्याला? अभिमान तरी कशाचा म्हणते मी? आहे, आम्हाला नाही येऊशी वाटलं आणि हे खाऊशी बी नाही वाटलं. मग गाला कुत्र्याला. काय झाले काय बी समजाना झाले. निदान देवाच्या पाया पाडाय तरी यायचं का? ते बी नाही होणार. म्हणजे तो आता परत चालले काय? मग नको जाऊ आहे बाबा, मला भावकीत राहायचंय. तुमच्यावानी मसनवटीत नाही. गावकी आणि भावकी पाळायला लागती, नाही तर दारात कुत्रं बी येत नाही. असं म्हणून ती उठली. जेवणाचं ताट स्वयंपाकघरात झाकून ठेवलं. फणफणत पारूला म्हणाली, तुला जमन का नाही? येळकोट येळकोट जय मल्हारचा घोष खानी पडला तशी ती निघून गेली. दिमडीत तुणतुण्यासंग मुरळीच्या हातातली घाटी किणकिणली. लवलवत्या अंगानं वाघ्या मुरळी समस्त देवांना जागरणाला येण्यासाठी आळवू लागले. जेजुरीच्या खंडेराया जागराला या, पालीच्या तू गणराया जागरणाला या, पसरणीच्या भैरी देवा जागराला या, जेजुरी गडा वाजे चौघडा, पुन धरती पलीकड गड जेजुरी अलीकड, रूप दावून बानू गेली स्वारी देवाची येडी झाली, या बाणूबाईचं याड लागलं मल्हारी देव मल्हारी, अवई सुरून गेलंय कुण्या गावाला भंडारी देव भंडारी, येळकोट बोलती व नितकाय भंडारा उधळीती, 9 लाख पायरी गाडाला चिरा जोडीला खडकाला, बोला हो तुम्ही बोला
म्हाळसा राणीला, भंडारा वाहू देवाला, मल्हारी रायाला. मल्हारी मल्हारी माझा कैवारी, मल्हारी 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 माझा कैवारी, मल्हारी. अव गळा घालितो भंडारी, भंडारी देव मल्हारी. मल्हारी मार्तंड जय मल्हार, मल्हारी मार्तंड जय मल्हार. जय मल्हार जय मल्हार, मल्हारी मार्तंड जय मल्हार. मल्हारी मार्तंड, मल्हारी मार्तंड. वाघ्याची दिमडी आणि मुरळ्याची पावलं थांबली. तुणतुण्याची तार विसावली. टाळाची किणकिण दबक्या पावलानं खाली टेकली. पारूच्या मनातली खळबळ तिला स्वस्थ बसू देईना. बराच वेळा ती ओसरीवर येऊन परत आत गेली. पलंगावर पहुडलेल्या धनाजीला ते पाहवलं नाही. काय झालं ग, काहून आत बाहेर करून राहिली? अव आती देवाच्या पाया पाड्या या म्हणून सांगून गेले आहेत, निदान तुम्ही तरी जाऊन या. म्हणजे येत असतील तर त्यांना बी घेऊन जा. मला त्या मोरल्याचं तोंड बघूसा नाही वाटत. गप झोप. अव लय कातवती नाती, जाऊन पाया पडून लगी माघारी फिरायचं. तो येत असेल तर मग जाऊ, नाही तर सोडीशे. तिच्या जीवाची घालमेल झाली. धनाजीनी तिला उगाच पेचात टाकलं होतं. सासूचा राग रुसवा परवडणारा नव्हता. मनावर दगड ठेवून ती म्हणाली, चला. काय म्हणते, खरं काय? त्याने आश्चर्यानं विचारलं. बरं चल, असं म्हणून तो उठला. बाप झोपला होता. मग दाराला बाहेरनं कुलूप लावून दोघेही निघाले. आमुष्याचा अंधार उगाचच टिवल्या बावल्या करायला लागला. गल्लीतले 1-2 कुत्रे उठून उभे राहिले. कान टवकारण भॉ भॉ करायला लागले. अरे गापा. धनाजीनं दटावलं आणि पारूचा हात धरून पुढे गेला. भीमाईच्या ओट्यावर टेंभ्याचा पिवळा तांबूस उजेड पडला होता. चौरंगावर खंडोबा आणि म्हाळसाईचा घोड्यावर बसलेला फोटो ठेवला होता. खंडोबाच्या हातातली लखलखली तलवार आणि म्हाळसाईच्या हातातला त्रिशूळ अकराळ विक्राळ दैत्याचा वध करण्यासाठी सरसावलेले होते. शेजारचा दिवा अखंडपणे जळत होता. गावकरी आणि बाया आपापली सोयीची जागा धरून बसले होते. बारकी लेकरं पेंगुळलेल्या डोळ्यांनी जागं राहण्यासाठी केविलवाणी धडपड करत होती. पारू आणि धनाजीला आलेलं बघून गोदाई मनोमन हाराकली. ओट्यावर चढता चढता धनाजीला सरपंचानं हाक मारली. अरे पाटील इकडे या, तोंड तरी दावा की राव. धनाजीनं मान वळवून बघितलं. 5-6 जणांचा एक घोळका उभा होता. सरपंचाचा आवाज त्यांनी ओळखला होता. सरपंचाला टाळून पुढं जाणं योग्य नव्हतं म्हणून तो वळाला. पारू तशीच पुढे गेली. देवाच्या पाया पडायला खाली वाकली. शेजारच्या ताटातलं फूल उचललं, देवाच्या पायाशी ठेवलं. शेवटाला देव पावला म्हणायचा. भंडाऱ्याला लागलेला तिचा हात थांबला. आवाजाच्या दिशेने तिने मान वळवून पाहिलं. मुरल्या दात विचकीत समईत तेल घालत होता. वाघ्यानं दिमडीला जाळावर धरलं. 2 बोटांनी वाजवून पाहिलं. मुरळी संघ सगळेच उठून उभे राहिले. धनाजी येईपर्यंत बायांसोबत बसावं म्हणून ती वळली. नेमका त्याच वेळी मुरल्या घरात जाण्यासाठी पुढं झाला. जाता जाता ओझरता धक्का मारायची संधी साधली त्याने. तिने रागानं मुरल्याकडे बघितलं. बस ग पारू, बरं झालं बाया आली ती. अंजी तिला जागा देत म्हणाली. तू का बा आलीस? अगं मी स्वयंपाकाला चालते. जेवता नाही तुझी आठवण आलती, पर तू खात नाही हे ध्यानात आल्यानं इशयच मिटला. धनाजी ओटा चढून येताना पारूला दिसला. अंगात 10 हत्तीचं बळ आल्यासारखं वाटलं. देवाच्या पाया पडून त्यानं कपाळाला भंडाऱ्याचं बोट लावलं. पारूला शोधण्यासाठी तो इकडे तिकडे पाहायला लागला. जाते का अंजे? म्हणून पारू उठली, धनाजीकडे गेली आणि म्हणाली, चला की. दोघं ओटा उतरून खाली आले. अंधार तुडवत जायला लागले. मुरळीनं ताल धरला होता. मल्हार वारी मोतियानं द्यावी भरून, नाहीतर देवा द्यावा मी जातो दुरून. गल्लीत भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे कानाडोळा करत दोघं घरी आले. कुलूप उघडून धनाजीनं दार उघडलं. पारू आत जायला लागली तसा तो बाहेरनंच बोलला. तो दार लावून घे, मी आलो गाठकाबारात. आव आता ह्या वक्ताला कुठं? अगं सरपंचानं बोलावलंय. पंचायतीचं काहीतरी काम आहे म्हण. गेलो ना आलो. लय येळ नका लावू. तो ओटा उतरून खाली गेला होता. दार लोटून तिने दाराला कडी घातली. खोलीतनं घोंगडं घेऊन आली. दाराशेजारी हातरून टाकलं. मिणमिणत्या दिव्याच्या उजेडात आठवणींच्या सावल्या भिंतीवर उमटल्या. कटाक्षानं टाळूनही मुरल्यानं डाव साधला होता.
काय करावं या मोडद्याचं? अवतीभवती माणसं असून बी हे कुत्र्यानं डाव साधला. अंगाव पाल पाडल्यावानी चालतं. देवादारी गू खाल्ला मिळाल्यानं. दुसऱ्या जागी घावला असताना तर लय तोडावला असता. 2 वेळा मार खाऊन बी नेला जरा तसाच. काहीतरी कायमचा बंदोबस्त करायला पाहिजे. सारेच देश सारखे नसतात. एखाद्या बारीला घात केला तर. गल्लीतली कुत्री भुंकायला लागली. काठीच्या घुंगराचा आवाज आला. छुन्न छुन्न छुन्न. त्याबरोबर कर्र कर्र वाहनांचा आवाज ऐकू आला. पारूचं काळीज पिंजऱ्यातल्या पाखरावानी फडफडू लागलं. घुंगरांचा आणि काठीचा आवाज दाराबाहेर थांबला. टक टक दार वाजलं. ती तशीच जीव मुठीत धरून पडून राहिली. टक टक दार पुन्हा वाजलं. कोण आहे? तिने विचारलं. मुरले. बाहेरनं मुरल्याचा हसण्याचा आवाज आला. तिच्या काळजाची धडधड वाढली. काळीज छाती फोडून बाहेर येईलसं वाटलं. तोच छुन्न छुन्न कर्र कर्र. मुरल्याच्या काठीच्या घुंगराचा आणि कुरकुरणाऱ्या वाहनांचा आवाज ओट्याखाली गेला. अंधार चिरत पुढे पुढे जात शांत झाला. दूरवर कुत्रे पुन्हा भुंकू लागले. श्रोते हो, हा होता भाग 6. भाग 7 उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.